देसी खाना आलेला आहे। त्या राईडच्या अगोदर आपण ही राईड करू। त्या दिवशी आम्ही इथे फोटो वगैरे शूट केलेले आहे बघा। हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल। तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग। आणि आता चाललोत आम्ही युनिव्हर्सल ॲडव्हेंचरला आणि तिथे सर्व राईड वगैरे असतील त्या सर्व एन्जॉय करायचे आहेत। तर त्या अगोदर चाललोत नाश्ता करायला। तर आमची गाडी आम्हाला पिकअप करायला येणार आहे 9:30ला। तर त्याच्या अगोदर आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो। तर माझी इथे तयारी वगैरे झाली आणि हा बघा भूत कसा अजून लोळतोय। तर ते पण वॉशरूमला गेलेत फ्रेश व्हायला आणि आता याची तयारी झाली की आम्ही मग निघू। तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा नाश्त्यामध्ये। नाही ते आता आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता आम्ही वेट करतो गाडीची, गाडी कधी यायची। मग गाडी आल्यावर आम्ही जाऊ। तर तोपर्यंत सिनो आणि हे रूमवर गेलेत वरती, थोडं काहीतरी काम राहिलं ते करतील आणि मग येतील। चला गाडी आली का मी तुम्हाला दाखवते। चलो तर आता आम्ही आलो युनिव्हर्सल नाही आलो मॉलमध्ये आलो, त्याच्यानंतर इकडची जाऊ। आपल्याकडे ट्रिपा चालू असतात तशा पोरांच्या इथं ट्रिपा चालू आहेत बघा। आणि लांब चालू सगळी छोटी छोटी पोरं आणि आहे युनिव्हर्सल स्टुडिओ। आणि आतमध्ये आपण गेलो नव्हतो त्या दिवशी, आजचा आपला तिकीट आहे त्या दिवशीचा नव्हता। त्या दिवशी आम्ही इथे फोटो वगैरे शूट केलेले आहे बघा। इथे आता आमच्या तिकीटची चेकिंग होते आणि तर इथे आता आम्हाला एंट्री मिळालेली आहे आणि आता आम्ही चाललो आतमध्ये। काय काय राईड्स आहेत ते आता आपल्याला बघायचे आहे। चल सिनो, तुम्ही बघू शकता खालचा लॉग मला तर ते जास्त एकदम असा म्हणजे स्टेबल नाही व्हिडिओ त्याच्या, कारण असं फास्ट एकदम घाईघाईत चाललेला सर्व। आणि आज मी व्यवस्थित करते कारण कालची चूक आज नको व्हायला म्हणून। ती गेली टाकून तरी चालतील मला, पण मी आज व्यवस्थित करते। वाव काय कसलं केलंय बघा ते बिल्डिंगचं आर्ट बघा। इथे याच्या आतमध्ये पण काहीतरी आहे, पण आपल्याला जी राईड करायची आहे ना पहिली ते राईड करते।
गाडी बघा कशी आहे, त्याच्यावर पॉपकॉर्नची एक गाडी आहे. मस्त वाटतं इथे. थोडा म्हणजे असा बाहेरचा ऊन आहे, भरपूर ऊन आहे, पण आतमध्ये जाणवत नाही काहीच. आणि आता आपली फर्स्ट राईड काय आहे ते बघू, तिकडे पुढे गेल्यावरच समजेल आपल्याला. आणि इथे बघा सर्व फोटो वगैरे काढतात. राईड बघू शकता तुम्ही. ओह माय गॉड, वाव, चालू आहे त्या राईड. आपण करूया, आपण करू. जेवढ्या व्हिडिओ काढू तेवढ्या कमीच आहेत. गाडी बघा, सर्व त्या गाडीजवळ फोटो काढतात. कशी गाडी आहे, विंटेज कार आहे. आता इथे काहीतरी मला वाटतं ते मूवी वगैरे दाखवतील, लाईट्स कॅमेरा ॲक्शन होता ना, किंवा शूटिंग वगैरे दाखवतील. ते बघायला आम्ही इथे सगळे आता वेटिंगलाच आहेत कधीपासून. आणि या चिंगचॉंग बघा दोन मस्त ना. हॉलिवूडची ॲक्शन मूवी कशी करतात त्याचे हे दाखवलेलं आहे डेमो एक. आणि असं वाटतं रिअल आहे एकदम. हे जसं का टी व्हीमध्येच आपण आहोत, म्हणजे ते आपल्यासोबत घडते असं वाटत होता. खूप मस्त असं झालं. Wherever that sign lands, we only hope there are no people nearby. This is the emergency broadcast system. The hurricane is now Category 5. Stay away from all windows and extinguish all flames. Repeat, extinguish all flames. The authorities have the situation under control. That's a cut. आता दुसरा शो असा होता की याच्यातून असं जायचं होता आणि आतमध्ये एक कार होती. त्या कारमध्ये एक अशी 3D का 4Dची अशी काहीतरी एक राईड होती. तर ते काही शूट नाही करायला भेटलं आतमध्ये, पण आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि हे अगोदरच लावून ठेवलेले ते शोसाठी. टर्मिनेटरमधला असतं ना तो रोबोट, तो आहे हा. तर मस्त असं ठेवले बघा आणि खूप आम्ही मजा केली. अर्धा तास लागला मला लाईनला थांबायला, पण तो शो मस्त होता. 3Dचा होता, 3D का 4D येतो. तर मस्त वाटलं. आतमध्ये काही व्हिडिओ अलाउ नव्हती त्याच्यामुळे काढला नाही, पण आम्ही एन्जॉय केलं. मस्त वाटलं. आता नेक्स्ट राईड काय आहे ते बघू शकतो. आता ही राईड करायची आहे मला, तर चला जाऊया ही राईड करायला. त्या राईडच्या अगोदर आपण ही राईड करू.
आता आम्ही ही वाली राईड केली. ऑसम. म्हणजे अप्सरा बाहेर यावशी राईड खूप घेतो आम्ही इथून. सिनो ही राईड केली डेंजर एकदम. तर कसं वाटतंय? मस्त. अरे कसा वाटत होता? पूर्ण हल्ला असं वाटतंय. असं वाटते का? दिलास तू? मग आता बसशील डबल? नाही. आता इजिप्त मध्ये आल्यावर का वाटतंय. काय काय त्यांनी म्हणजे असं बनवलंय ना ते सर्व काही बघण्यासारखं आहे. बघा इथून आहे का काय? लागू दे. चला आता हे राईड केले. आता हे पण करूया. या आपल्याकडे नाही मिळत बघायला. कुठेही जा तुम्हाला ह्या लाईन मध्ये थांबायलाच लागेल. आणि तिकडे बघा काय नजारे आहेत. हो हो काय बनवलं. अशी राईड करायची आहे. इथे एक राऊंड मिळेल आपल्याला. पूर्ण यांच्यात फिरायला. आता इथे आमची राईड चालू होणार आहे. किमजोंगने आम्हाला हॅलो बोललेलं आहे. बाय बाय केलेलं आहे. आणि आपला सिनो ड्रायव्हर चाललेला आहे. सिनो गो फॉर इट. हमको दास्तान पटा जाना है. तुमको कहाँ जाना है? गाड़ी कहाँ तक है? हिप्पो देखो हिप्पो. सिनो हिप्पो. हे बघ नकली हिप्पो आहे ते. याच्यात पण आहे बघ लपलाय. हिप्पो निकल बाहेर. असलीचा नाही. आणि इथे ईगल. नकली ईगल नाही होता ते. काय तू थांबलास का? तिकडची ना प्लीज थांबलाय. ए ड्राइवर जल्दी चलो. ओ सिनो कोबरा. क्रोकोडाईल. इकडे बघ वेगळ्या पण आहे. इकडे बघ पाण्यात पण आहेत सिनो. आणि इथे आहे डिझनीलँड. आपली नेक्स्ट सफारी तिथे आहे. आपण ही राईड एन्जॉय करूया. मागे एकदम कुत्ता. ते कुत्रच आहेत ना सिनो. बाबा स्ट्रेंजर गोल्ड गोल्ड. आणि आता आपले मेंबर तिकडे आहेत.
विंचू नहीं ते पोपेटा। ड्राइवर फास्ट चलो, जल्दी जाना है हमको। ओके डिझनीमध्ये चाललो आता आपण। मध्ये जातो जरा बघतो थोडी म्हणजे हीट खूप आहे त्यामुळे कूलिंग लावी आता चालू राहत। सिनोराचे पॉपकॉर्न घेतलेत खायला, हे $10 इथे। $10 बोलले तर आता हे 700 रुपयाचे पॉपकॉर्न आहेत। तर चला आता आपण इथे राईड वगैरे करू। मुलं काय ऐकत नाही, हे पाहिजे ते पाहिजे चालूच आहे त्यांचं। ते बघ त्याने एक $700 700 रुपयाचं, आणि मगाशी पण कोक वगैरे फुल खर्चा फुकट। आणि आता राईड घेऊया। गेलं ना? चाल मला मेसेज आले रे आता, मी आता बघितलं ना मी। ठीक आहे चाल। आता आम्ही राईड वगैरे करून मॉलमधून खाली आलोत बेसमेंटमध्ये। इथे आम्हाला कार आता ड्राईव्ह पिकअप करायला येणार आहे। तर आम्ही दुपारी 4 की 4:30 पर्यंत म्हणजे आम्हाला गाडी मिळायला आली होती। राईड करून झाल्यावर आम्ही रूमवर आलो, तर 5-5:30 वाजले असेल आम्हाला रूमवर यायला। आणि मग घरी येऊन थोडा आम्ही आराम केला आणि आत्ता चाललो जेवायला। आली 7:45-8 वाजायला आले। तर इथून चालत जायला पण लागते, त्यामुळे 15 किंवा अर्धा तास पकडून चला, त्यामुळे जरा लवकरच निघालो। आणि मग जेवू, तिकडे जेवू आणि मग थोडा आराम करू। तर कुठे आम्ही जेवायला जातो आणि काय काय खातो हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा। म्हणजे आज काय मिळेल खायला काही समजत नाही, ते खाण्याचाच थोडा प्रॉब्लेम होतो आहे। कारण आपल्यासारखी टेस्ट तर नाहीच, पण ते बीफ वगैरे असते ते मग बघायला लागते। आणि जेवढं चिकन वगैरे असते समजा, पण ते स्वीटमध्ये असते, मग भाजी वगैरे मिळाली तर बरी वाटते आणि मिळते म्हणजे काही ठिकाणी। नाहीतर बेस्ट ऑप्शन म्हणजे KFC आहे, कारण
तो सगळीकडे सेमच असते, त्यामुळे KFC आम्ही जास्त खातो. तर बघूया आता काय मिळते ते. चला माझ्यासोबत कंटिन्यू. इथे आता आम्ही एक इंडियन रेस्टॉरंट शोधलं आहे आणि इथे मग आलोत आणि आज डिनर मस्त करणार आहोत. देसी खाना आलेला आहे. नान रोटी. थांब चालू कर. हा हे असं असते सिग्नल इथे. आणि जेव्हा बघा गाड्या कशा थांबल्यात बघा. आणि आता चालाचा चालू होईल. इथून प्रेस करायला लागतं बटन. आता बघा इथे वॉक टाईम चालू आहे म्हणजे. आणि इथे सर्व गाड्या कशा दोन्ही साईडला थांबल्या, मस्त थांबल्या. आता आपल्याला आणखीन एक सिग्नल पार करायचं आहे. तर हा बघा त्यांचं मंदिर कसं आहे. तर इथे आमचा आता डिनर वगैरे करून झालेला आहे आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला दाखवलं असेल बघा कसं रोड वगैरे क्रॉस करतात ते. तर बघा मी आज काय काय केलं, काय काय राईड केलं हे तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर केलं. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जर माझा व्लॉग आवडला तुम्हाला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत